तर अचानक भयानक आम्हा सर्वांचा प्लॅन बनला चिखलदरा जायचा, हे पण मोठ्या गाडीने नाही, आमच्या टू व्हीलरनं. आता 300 किलोमीटर टू व्हीलरनं जाणं आमच्यासाठी खूप मोठा चॅलेंज होता आणि तो चॅलेंज तुमच्या भावाला पूर्ण करायचा होता. म्हणून मी आणि माझे मित्र वणीमध्ये एकत्र जमलो. सर्वात पहिले मेन काम म्हणजे एक गाड्या करून पूर्ण गाड्याचे टंके फुल करून घेतल्या. मग पेट्रोल वगैरे टाकून सिद्ध पोहोचलो हनुमानजीच्या मंदिरामध्ये. मग बड्यापैकी हनुमानजीचे दर्शन घेऊन घेतले. बोलो पवन सूत्र हनुमान के. मग दर्शन वगैरे करून निघलो आणि पोहोचलो वडकीमध्ये. तिथे जाऊन गाड्यामध्ये हवा चेक करून घेतल्या. मग भेटले आपल्या सागर भाईचे फॉलोवर, त्यांना सोडलं तिथंच आणि पोहोचलो आम्ही चाय प्यासाठी. चाय पिऊन निघलो आणि रोडच्या मधामध्ये आम्ही फोटो काढायसाठी थांबलो. मग रस्त्याच्या मंदात एका भाऊले थांबून फोटो काढून मागितले आणि आम्ही कोणकोणत्या गाड्यांना चाललो ते पण सांगून देतो. पहिली गाडी होती RS200, दुसरी होती NS160, तिसरी होती NS160 आणि चौथी होती R15. मग फोटो वगैरे काढून निघलो आणि सिद्ध पोहोचलो कळंबमध्ये. तिथे जाऊन पण आम्ही चाय पिऊन घेतला, कारण आपला प्रवास खूप लांबचा होता आणि चाय पिण्या तुमच्या भावाला जमत नाही. मग गाड्या चालू आपल्या पोटाला लागली होती भूक. मग हॉटेलमध्ये थांबून नाश्ता करून घेतला. मग तुमच्या भावाने घेतली RS हातात आणि पोहोचलो सिद्ध अमरावतीमध्ये. तिथे जाऊन पण चाय पिऊन घेतला, कारण दिवसभराची थकान काढण्यासाठी चाय प्यास लागते. मग कंटिन्यू चालून सर्व गाड्याला भूक लागली होती. मग पेट्रोल टाकून त्यांचं पोट भरून घेतलं. मग गाड्याचं पण आम्हाला पण भूक लागली होती. मग हॉटेल पण बड्यापैकी जेवण करून घेतलं आणि भाजी कोंबड्याची होती बरं का. मग जेवणाचा पूर्ण कार्यक्रम आटपवला. मग चालवली तुमच्या भावानं R15, कारण एकच गाडी चालून बोर झालं होतं. मग फायनली पोहोचलो चिखलदऱ्यामध्ये आणि रूम करून घेतली. गाड्या साईडले पार्क करून दिल्या आणि गेलो रूमच्या अंदर. मग सर्व पोरांना कपडे बदलून घेतले आणि झोपून गेलो. दुसरा व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो करून घ्या.